वांग्याचे झाड आहे बघू शकतो, पण एकही वांगा लागलेलं नाही आहे कारण की ऊनच एवढी तापून राहिली आहे. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही? आज सकाळची दिवसाची सुरुवात झाली होती माझे कपडे आवरण्यापासून, कारण की त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो आणि कपडे तसेच ठेवून दिले होते मी. कारण की एक वेळ कपडे काढले की मला बिलकुल अंदर ठेवूशा नाही लागत, म्हणून मी पटपट आवरून घेते. सकाळची वेळ झाली, सकाळी एवढी म्हणजे ऊन नाही तापत, पण सावलीच असते, पण एवढी गरमी असते खूप जास्त. आणि इथे पटापट कपडे आवरले आणि इथे बाहेरचे पण कपडे आवरले आणि घरचे पण कपडे आवरले, कारण की काल मी काढले कपडे आणि तसेच ठेवून दिले. आणि पटापट इथे आवरून मग जे अंदरचे कपडे होते ते मी अलमारीत ठेवून दिले. अलमारीत एवढा पसारा झालेला आहे का सांगू शकत नाही. आणि माहीत नाही काहून तर एवढं थकल्यासारखं वाटते खूप जास्त. इच्छाच नव्हत काही कामं करायची, मग करायला लागते. काहून करून आपले कामं म्हणून आपल्यालाच करावं लागते. बघू शकतो माझी अलमारी किती गंदी झाली आहे. एवढी आळशी झाली आहे मी, काही काम करूच नाही लागत, पण करायला लागते. वातावरण पाहून असं वाटतं की झोपूनच जाऊ नुसतं असं वाटते, कारण की सावली खूप आहे आणि ऊन नाही आहे, पण सावली खूप म्हणजे वातावरण असं थंडच आहे. थंडही नाही म्हणता येत, गरमही नाही म्हणता येत, पण नॉर्मल आहे. म्हणून असं वाटते पांघरून घेऊन झोपून जाऊ. पटपट इथे साफसफाई केली मी, झाडझूड वगैरे करून घेतली घराची. आणि इथे बाहेरचं पण झाडझूड करून घेतलं, कारण की बाहेरचं पण पटपट करावंच लागते. कारण की बाहेरचं पण क्लीन करणं गरजेचंच आहे आपल्याला. जेवढं आपण घरात स्वच्छ ठेवतो तसं आपल्याला बाहेर पण स्वच्छ ठेवायला लागेल. ते आपलंच घर आहे. मग इथे पोछा वगैरे मारून घेतला सर्व बरोबर इथे खाली वगैरे वाकून, कारण की एकदम माझी पाठ पण दुखत होती खूप जास्त. आणि तिथे पोछा घेतला, पटपट मारून घेतला मी, कारण की पटकन कामं झाले. नंतर मी आंघोळ वगैरे करते, मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे राहते माझी, मग इथे पटपट आवरून घेतलं. इथे साफसफाई वगैरे झालेली होती माझी, झाडझूड पोछा वगैरे सर्वच झालेला होता. आणि मी आता हेअर मास्क बनवून राहिली होती. आणि माझे केस एवढे चालले खूप जास्त, मी सांगू नाही शकत. असे हातात काढले तर असे भरकन केस निघते माझे. म्हणून इथं रिटा, आवळा, शिकाकाई, मेथीचा पावडर वगैरे मिक्स करून मी एक बोलवले होतं ऑनलाईन, आणि त्याच्यात गरम पाण्यात टाकलं आणि थोडंसं तेल वरून टाकलं. नंतर मी इथे केसाला वगैरे लावून घेते. पाहू आता याचा रिझल्ट काय येते तर मी तुम्हाला नक्की कळवेन. जर मला रिझल्ट भेटला तर मी तुम्हाला पण शेअर करेन का कुठून घेतलं कुठून नाही म्हणून. इथे मी डोक्याला वगैरे लावून घेते पटकन, आणि मग पूर्ण हे स्कॅल्पला वगैरे लावून घेते. स्कॅल्पला लावून झाल्यानंतर मी एक म्हणजे वेणी टाईप घालून घेते, वरती जोडा वगैरे घालून घेते, म्हणजे तो कसा टाईट राहायला पाहिजे. आणि मी थोडं वाळतपर्यंत मी ते केस ठेवणार आहे. आणि पाहू आता याचा रिझल्ट काय येते का नाही. तर माझे केस गळणं खूपच चालू झाले आहे, आणि मी ते रोजमेरी वॉटर पण अप्लाय करून राहिली आहे रोज रात्री झोपाच्या वेळेस. पण त्याचा पण रिव्ह्यू देईन तुम्हाला. जर तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगेन मला कमेंटमध्ये करून, कारण की माझे केस खूप गळत आहे. आणि ज्याचे केस गळत असेल ते पण सांगा काय काय लावायचं मला, तर मी पण ते अप्लाय करीन. मला नक्की कळवान की काय काय लावायचं. माझे केस गळणं खूपच जास्त चालू झाले आहे, माहीत नाही का बरं. तर मग इथे जे उरलेलं वगैरे होतं ते घेतलं, आणि जिथे जिथं लागलेलं नाही आहे तिथे तिथे लावून घेतलं मी. आणि कारण की वेस्ट नाही देऊ शकत नाही, प्रोडक्ट आहे महागाचं आहे, म्हणून मी काही वेस्ट नाही घालत इथे. आणि इथे बाथरूममध्ये वगैरे मी केसाला वगैरे लावून घेतलं होतं. मी पूर्ण बाथरूम खराब करून घेतलं होतं, तुम्हाला समोर पाहायलाच भेटेल. कारण की रूममध्ये लावलं असतं तर पूर्ण रूम खराब झाली असती. इथं बाथरूम पूर्ण खराब करून टाकलं डोक्याला लावून. आणि इथे माझी आवसावर आली होती, पण मी म्हटलं केसाला वगैरे लावून घेते, मग केस बांधले आपले एक वेळच्या, मग नंतर आवसावर होऊन जाते. मग इथे मग मी म्हणजे झाडझूड वगैरे झाली होती माझी, पण मी गादी वगैरे नव्हतीच आवरली. मग नंतर गादी वगैरे आवरली. बघू शकतो जिथं पाहिलं तिथं माझे केस दिसेन, जिथं पाहिलं तिथं केस दिसेन माझे. नुसते केस, कुठे पण माझे केस दिसून राहिले. एवढे हेअरफॉल होऊन राहिले मला खूप जास्त. वेगवेगळे काही पण लावलं तरी माझा काही हेअरफॉल थांबून नाही राहिला आहे. तुम्ही नक्की सांगाल का कशामुळे हेअरफॉल थांबेन माझं. आणि माझे केस खूप जाड होते, बघू शकता किती पातळ झाले, किती विरळ झालेले आहे. मी तुम्हाला नक्की सांगेन. समोर बघू शकता तुम्ही
इथे आंघोळ वगैरे झालेली आहे माझी, सगळी पूर्ण क्लिनिंग वगैरे झालेली आहे घराची, साफसफाई वगैरे. आणि इथे खाली जाऊन मला पोळ्या टाकायच्या आहे, कारण की पूर्ण आंघोळ झाल्यावर पोळ्या टाकणं म्हणजे माझ्यासाठी खूप जास्त डोकं दुखण्याचं काम आहे. आणि आमच्या इथे गरम गरम पोळ्या पाहिजे नसते, म्हणून आम्हाला नेहमी जेवणाच्या अर्धा तासा पहिले पोळ्या टाकायला लागत असते. पोळ्या टाकून ठेवू शकत नाही आम्ही, म्हणून इकडे ताट वाढले का इकडे आमचे पोळ्या टाकणं चालू होते. मग पटपट बाळाला मी किती, माझे पांढरे केस खूप जास्त चालू झालेले आहे, येणं माहीत नाही का बरं. तर एकाच जागेवर 3-4 पांढरे केस दिसून राहिलेले होते. आणि ते मी सिरम वगैरे लावतो म्हटलं ते सिरमच संपलेलं होतं. मग मी बोटाने वगैरे काढून घेतलं. का करू आता, आपलं मिडल क्लासचं तर हेच असते, काही संपलं तरी आपल्याला काहीतरी काढू आपण यूज करू शकतो. म्हणून ते ट्रिक केली मिडल क्लास जे लोक करते ते आपण करतो नेहमी. बघू शकता इथे तुम्ही, मी बोटाने काढून राहिली आणि जेवढं राहिलेलं तेवढं मी लावून राहिली आहे सिरम इथे. आणि माझे केस एवढे चालले आहे बघू शकता बा, आत्ता पण एवढे केस चालले आहे खूप जास्त. असे काढल्याबरोबर पूर्ण केस निघते. मी ते एकटा डब्बाच बनवून ठेवलेला आहे केसाचा. पूर्ण केस, एवढे सारे केस जमा होते माझे खूप जास्त, बघू शकता. तुमच्या लोकांची पण जाते का नक्की सांगा मला. माझी तर फार जाते, मला खूपच त्रास होऊन राहिला केसाचा, का करावं तर माहीत नाही. कोणत्या डॉक्टरकडे जाऊन कोणती औषध घ्यावं काहीच समजून नाही राहिलं. तुम्ही सांगा नक्की मला काय यूज करू. म्हणून मी आता ही रीटा पावडर आणि जे नॅचरल जे पावडर आहे ते यूज करून पाहत आहे. जर त्याने काही झाला फायदा तर मी तुम्हाला सांगेन, नक्की सांगेन. नंतर सनस्क्रीन वगैरे अप्लाय करून घेते, मी सनस्क्रीन वगैरे लावून घेते. नंतर बघू शकते इथे झाडं वगैरे लागलेली होती छानपैकी. आमच्या इकडे पूर्ण झाडं लागलेली होती. इथे मेथीचं झाड लागलं होतं. आणि हे कशाचं झाड आहे माहीत नाही मला, कोणते कशाचे झाड आहे हे माहीत नाही, फक्त एकच झाड माहीत आहे, वांग्याचं झाड. आणि इथे वांग्याचे झाडं लागले होते, खूप सारे लागले होते. पण एकही वांगा नव्हता, कारण की ऊनच एवढी पडून राहिलेली आहे म्हणून एक पण वांगा नव्हता. फुलं येऊन राहिलेले झाडाला, बघू शकता तुम्ही लोक. इकडे सर्व उन्हाने पिकून गेलेले आहे वांग्याचं झाडं. आणि पानं वगैरे पूर्ण असे झालेले आहे, एक पण असा वांगा नाही आहे. फुलं लागलेले आहे, उन्हाने पूर्ण खराब होऊन राहिले आहे. आणि इथं पाणी वगैरे पण नाही देत जास्त आम्ही, म्हणून पूर्ण बघू शकता म्हणजे एक गार्डन टाईपच आहे पूर्ण आमच्या इकडे, ते आम्ही यूज करत असते. काय आहे हे, काय आहे तोडशिंग का? शिवांश, तू का करताय? कोणतं काम करताय? हे काम करताय? हे काम थोडी आहे. तो आला किती एक्साइटमेंट मध्ये, एकदम असं पटकन खोलला आणि पटकन धावाल, जसं काही आपण धावू म्हणून तो आला पटकन त्याला पकडून म्हणून. ते पाहून राहिलं ते तिकडे मी कामावरला का बनवून राहिलो.
झालं का? उठ उठ उठा, दोघं ये ना, उठा चला आता बंद करू. उठा, दोघं ये ना, ये चला उठा उठा. ए, उचल उचल त्याला सोडून टाकून पूर्ण. ये ना, इकडे ये ना, इकडे ये ना, इकडे ये ना. तोडलं घ्या, तोडलं. हट. सोडलं का? बस इथं, बस बस चुपचाप. थांबते खुर्ची चालला लागन पाठी. कसा पसारा करून ठेवून देते ए ढोर. काय हे बांगडा दे बाप्पा, बांगडा दे. तो बाय तो काय कावे. उठ उठ उठ, खाली खाली उतर उतर उतर. अरे हे काढलं का? हे पडलं घे, पडलं. पहिले चाबी घे. आता पण हुशार हुशार बा, हुशार हुशार बा ना. आता कुठं चालला? एक एक वस्तू काढल्याच पाहिजे आहे ना. बगडी भागोदरी योनी ओम पट स्वाहा. बस फेकाची काम. ओम. चाबी नको फेकशील. लागते माती में. अंश अंश ABCD म्हणता दाखव. चाबी नाही देऊ, चाबी नाही. पप्पाकडे पप्पाकडे. आणि ते दारू पण. दार उघडते पण दार उघडते, दार दार ते दार उघडून देते. चाबी दे चुपचाप, चाबी दे. पकड पकड चाबी. आता चाबी घे. आता फेकली ना तू, चाबी फेकली ना. काय चाबी ना द्यायची ले. अरे आपलेच घरचे दरवाजे तुटत ना. सर्व दरवाजे बंद कर, सर्व दरवाजे बंद कर सर्व दरवाजे कर कर. आपल्याला पैसे भरा लागन, आपलेच दरवाजे तोडत आहे तो. तोड तोड तोड. अरे लागन ना.